नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर 2 मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर आपल्याला बघायचं आहे। त्याच्या अगोदर आपल्याला हे दिलेलं आहे, हे सर्व इंट्रोडक्शन आपण रिकॉल म्हणून करून घेऊया। चला तर मग फर्स्ट बघूया। इन द प्रिव्हियस क्लास वी हॅव लर्न टू ॲड अँड सबट्रॅक्ट इंटिजर। तुम्ही इयत्ता 6वीला असताना ॲडिशन आणि सबट्रॅक्शन हे इंटिजरची बघितलेली आहेत, बरोबर शिकलेले आहात तुम्ही। युजिंग दोज मेथड फिल इन द ब्लँक बिलो, त्याच्यामुळे तुम्ही हे सॉल्व करू शकता असं त्यांचं म्हणणं आहे। त्याला तर मग मी तुम्हाला एक रिकॉल म्हणून तुम्हाला मी समजून सांगतो। ओके, आता 5 + 7 यांची ॲडिशन काय होती? 12। हे तर तुम्हाला इझी वाटलं, हे काही सेकंदात तुम्ही सॉल्व करून हे झाला। पण नेक्स्ट एक्झाम्पल आहे 10 प्लस इन ब्रॅकेट -5। आता हे सर्व एक्झाम्पल तुम्हाला आठवत नसेल तर मी तुम्हाला अगोदर फॉर्म्युल्यांचे इंट्रोडक्शन करून देतो, मग त्यानंतर आपण हे एक्झाम्पल काही सेकंदात सोडू। ओके, चला तर मग सुरुवात करूया। आता हे ॲडिंग पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इंटिजर, ॲडिशन करायचे असेल तर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इंटिजर म्हणजे काय, तुमचे ते डिजिट असतात इथे आणि इथे, ती पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे त्यावर तुमचं काय होतं, ऑपरेशन पण आणि ॲन्सरला काय साईन येतं ते पण डिपेंड करतं। आता इथे आपण एक फर्स्ट एक्झाम्पल घेऊ। इथं 1 + 2 घेतले आपण, बरोबर। इथं 1 घेतले, इथं 2 घेतले। 1 + 2 काय करशाल तुम्ही, इथं ॲड आहे, इथे ॲड आहे, इथे ॲड आहे, तिन्ही ठिकाणी ॲड आहे। ह्या 1ला साईन काय आहे, ॲडिशनचं, बरोबर। 2ला साईन काय आहे, ॲडिशनचं, आणि मध्ये पण साईन काय आहे, ॲडिशनचं। मग तुम्ही काय करशाल, सिम्पल आहे, हे दोघांची ॲडिशन करशाल। आता ही इथं मी ब्रॅकेट देऊन घेतो अगोदर। आता यामध्ये सिम्पल आहे, ही ब्रॅकेट दिलेली आहे मी। ओके, ब्रॅकेटमध्ये फर्स्ट डिजिटला पॉझिटिव्ह साईन आहे, सेकंड डिजिटला पण पॉझिटिव्ह आहे, आणि आपल्याला काय करायची, ॲडिशन करायची यांची। हे ॲडिशनचे रूल बघतोय आपण। ओके, आता +1 + 2 काय होते आपले 3, ॲन्सर आलं तुमचं 3। इथं आता हा 2 इकडे असता, 1 इकडे असता, तरी याचं उत्तर काय असतं 3, कारण आपण ऑपरेशन काय करतो, ॲडिशन। याचं दोघांचे ऑपरेशन काय होणार आहे, ॲडिशनच होणार आहे, कारण दोन्ही डिजिटला साईन काय आहे, प्लस आहे, त्याच्यामुळे ऑपरेशन ॲडिशन झालं, म्हणून दोन्ही डिजिटची ॲडिशन झाल्यानंतर उत्तर हे प्लसमध्ये आलेलं आहे 3। ओके, ॲडिशन झालेली आहे ऑपरेशन। आता इथे काय मायनस प्लस मायनस, ओके, इथे मायनस साईन आहे। आता इथे काय -1 घेऊ आपण, -2 घेऊ। आता -1 -2 केले आपण तर काय होईल, इथे पण ॲडिशन होईल। -1 हे ब्रॅकेट सॉल्व केलं, इथं काय साईन येणार आहे, मायनस साईन येणार आहे, बरोबर। 2चं साईन काय इथे मायनस राहणार आहे, -2 येणार, हे साईन निघून जाईल तुमचं, बरोबर। हे साईन निघून गेलं तर 1 + 2 हे दोघांची काय होईल, मायनस दोघांची ॲडिशन होईल, आणि उत्तराला साईन पण काय येईल, मायनस येईल, म्हणजे 1 आणि 2 हे झालं तुमचं 3 ॲन्सर, आणि उत्तराला साईन पण मायनस आलं। हे 2 इकडं असते, 1 इकडं असते, तरी सेमच ॲन्सर आला असतं। ओके, आता थर्ड बघू, म्हणजे ऑपरेशन काय केलं आपण, ॲडिशन केली, ह्या दोघांची डिजिटची काय केली, ॲडिशन केली, इथे पण काय केली, ॲडिशनच केली। आता थर्ड बघू एक्झाम्पल, इथं पॉझिटिव्ह साईन आहे, इथं निगेटिव्ह साईन आहे, बरोबर। आता इथे काय होणार आहे, आपली सबट्रॅक्ट होणार आहे। काय होणार आहे, सबट्रॅक्ट होणार आहे। तर सबट्रॅक्ट कशी होणार आहे ते पण बघू आपण। आता इथं 1, इथे 2 घेतली आपण, हे एक्झाम्पल म्हणून देतो मी, डिजिट काही पण घेऊ शकतो। आता इथे 2 प्रकारे याचं उत्तर येणार आहे। हे मोठं डिजिटला जे साईन असेल ते तुमचं उत्तराला साईन येणार आहे, बरोबर। पण ऑपरेशन काय होणार, इथे सबट्रॅक्ट होणार, ते कसं होणार ते पण मी तुम्हाला सांगतो। तर इथं पॉझिटिव्ह 1 आहे, हे ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर ह्या प्लसचं साईन काय होईल, -2 उत्तर इथं येईल, -2 आणि इथे +1 काय होईल, यांचं सबट्रॅक्ट होईल। सबट्रॅक्ट झाल्यामुळे -2 मधून 1 मायनस केल्यावर किती उत्तर इथे सबट्रॅक्ट केल्यावर तुमचं ॲन्सर येतं 1, आणि मोठ्या डिजिटला साईन काय आहे तुमचं मायनस, हे झालं तुमचं उत्तर। आता मी तुम्हाला हेच एक्झाम्पल अजून, आता इथे आपण 2 इकडे घेऊ, 1 इकडे घेऊ, तसं सॉल्व करून दाखवतो। ओके, आता इथं अगोदर काय मायनस साईन आलं होतं, आता इथे काय आपण घेणार आहे, 2 इकडे घेणार आहे, इथे -1 घेणार, बरोबर।
आता इथे 2 घेतले +2 घेतले -1, इथं ऑपरेशन काय होणार आहे तुमचं सबट्रॅक्टर्स होणार, कारण इथं काय साईन आहे मायनसचं साईन आहे. इथे मायनस असेल तर ही ब्रॅकेट सॉल्व केल्याने तर इथं -1 येईल, +1 2मधून -1 केले सबट्रॅक्ट केले तर उत्तर काय येणार आहे तुमचं 1च येणार आहे बरोबर. आणि उत्तराला साईन काय येणार आहे मोठ्या डिजिटचं साईन काय प्लस, ते प्लस साईन तुमचं ॲन्सरला येणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला प्लस किंवा मायनस हे दोन्ही पण साईन येऊ शकता. हे त्याच्या डिजिट तो मोठा आहे त्यावर डिपेंड करतं. आता इथे पण काय सेम रूल, इथे तुम्ही घ्या -1 +2 अगोदर सांगितलं तसं -1 +2 काय येईल उत्तर तुमचं ऑपरेशन काय होणार आहे यांच्यामध्ये सबट्रॅक्टच होणार आहे. ओके, प्लस साईन ब्रॅकेटच्या बाहेर काढलं प्लसच येणार आहे, हे मायनसच राहणार आहे. +2मधून -1 सबट्रॅक्ट केले, आपण काय ऑपरेशन करतोय सबट्रॅक्ट केले तर काय होणार आहे तुमचं 1 उत्तर येणार आहे. आणि ॲन्सरला साईन काय येणार आहे मोठ्या डिजिट्स बरोबर. आता हेच आपण उलटं केलं, आता मी हे रफ करतो तुम्हाला, हा 2 इथे दाखवतो करून आणि 1 इथे करून दाखवतो तर काय चेंजेस होणार. इथं +1 ॲन्सर आले याच्यामध्ये बघा. आता इथे मी काय सांगितलं होतं 2 आणि इथे 1 घेतला आपण तर इथे पण काय होणार ऑपरेशन ब्रॅकेटवर सॉल्व केलं आपण काय प्लसच येणार, पण याला काय राहतं 2 -2 साईन असतं तर याचं काय होणार आहे सबट्रॅक्शनच होणार आहे. म्हणजे 2मधून 1 मायनस केले किती येणार आहे तुमचं उत्तर 1च येणार. आणि ॲन्सरला साईन काय येईल तुमचं मोठ्या डिजिटला साईन कोणतंही मायनस, तर ॲन्सरला साईन येणार आहे तुमचं मायनस. म्हणजे याच्यामध्ये पण तुमचं काय प्लस किंवा मायनस साईन हे कशावर असतं डिपेंड लार्जर इंटिजर, कोणता तुमचा लार्जर इंटिजर आहे त्याच्यावर डिपेंड तुमचे हे साईन असतात. आणि ऑपरेशन काय होतं याच्यामध्ये सबट्रॅक्टच होते, हे आपलं नेहमी लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय होतं एक दोन्ही प्लस असतील दोन्ही मायनस असेल तर ॲडिशनच ऑपरेशन होणार आहे तुमचं आणि उत्तराला साईन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे येणारच आहे. पण याच्यामध्ये काय होतं ते मोठं डिजिट असेल त्याला ते साईन तुमचं ॲन्सरला येणार आहे आणि ऑपरेशन याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला सबट्रॅक्शनच करायचं आहे ह्या दोन्ही कंडिशनमध्ये. ओके, नेक्स्ट तुमचं आहे सबट्रॅक्टिंग पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इंटिजर. आता याच्यामध्ये पण काय इथं सबट्रॅक्शन करतो आहे आपण बरोबर, सबट्रॅक्टिंग म्हणजे सबट्रॅक्शन करतो आहे. आता इथं पॉझिटिव्ह सेम एक्झाम्पल टाईप आपण घेऊ, इथं 1 घेतला आपण इथं 2 घेतला बरोबर. आता 1 आणि 2 ऑपरेशन काय होतं आहे तुमचं, एक मिनटं, इथं हे ऑपरेशन काय होतं आहे सबट्रॅक्ट होतं आहे. म्हणजे 2मधून 1 मायनस करायचे तुम्हाला, हे नेहमी लक्षात ठेवा. 2मधून 1 मायनस केले उत्तर किती येणार 1 आणि उत्तराला साईन काय येणार काय येऊ शकतं, काय येऊ शकतं मोठ्या इंटिजरचं. आता इथं काय करणार आहे आपण मायनस हे +2 आहे ब्रॅकेट सॉल्व केलं याला काय येईल मायनस साईन येणार -2 म्हणजे मोठ्या डिजिटला साईन काय आहे 2 आहे, 2ला काय साईन आहे मायनस आहे पण आपण इथे मायनस देणार आहोत. आता सेम एक्झाम्पल आपण परत इथे 2 करू रिप्लेस, इथं 1 करू ओके आणि सबट्रॅक्शन करू तर काय चेंजेस होतो चेक करू. ऑपरेशन काय केलं याच्यामध्ये सबट्रॅक्टच केलं होतं आपण. आता इथे काय घ्यायचं आहे आपल्याला 2 आणि इथे काय घ्यायचं आहे 1 बरोबर, 1 घ्यायचं आहे. ऑपरेशन काय होणार सबट्रॅक्ट, इथं उत्तर तुमचं 1च येणार. फक्त मेन हे काय इथे इथं ॲन्सरला साईन काय येतं, इथं तो मोठा इंटिजर आहे याचं साईन ॲन्सरला येणार आहे. पण इथे तुम्हाला अगोदर मोठं इंटिजर याच्यावरून नाही ठरवं, तुम्हाला हे सॉल्व केल्यानंतर ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर ते डिजिटला साईन येतं ते साईन तुम्हाला द्यावं लागतं. आता इथं मायनस आहे, इथं काय ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर याला मायनस साईन येणार आहे बरोबर, 1ला मायनस साईन आलं मग याच्यामध्ये मोठ्या डिजिटला साईन काय आहे प्लस आहे बरोबर. इथं याला -1 येईल म्हणजे मायनस साईन झालं याला आणि याला प्लस झालं, पण मोठा डिजिट कोणता आहे 2 आहे, याला काय ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर प्लसच साईन येणार आहे म्हणून इथं तुमचा +1 ॲन्सर येणार आहे. प्लस साईन दिले नाही तरी चालते ओके. हे झालं तुमचा पहिला. म्हणजे याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह दोन्ही साईन तुमचे येऊ शकता
ॲन्सरला हे ऑब्लिकचं साईन आहे ऑरचं. ओके, नंतर पण ऑपरेशन काय होणार, सबट्रॅक्शन असेल. त्याच्यामध्ये निगेटिव्ह असेल आणि इथं ऑपरेशन आपण सबट्रॅक्टिंग करतो आहे. तर इथं 1 आणि इथे 2 घेतला तर ऑपरेशन काय होणार आहे, सबट्रॅक्ट होणार आहे तुमचं. म्हणजे 1मधून 2 मायनस केल्यावर तुमचं उत्तर येतं 1. आणि मोठ्या डिजिटचं साईन काय आता इथं तुम्हाला आता सोडवता आलं पाहिजे. हे ब्रॅकेट सॉल्व करते, हे ब्रॅकेट सॉल्व केल्यावर काय येईल, -1 येईल. इथं मायनस आणि हे मायनस, हे ब्रॅकेट सॉल्व केल्यावर मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे. -2 आणि मायनस हे साईन आणि हे साईन प्लस झालं तुमचं, मायनस मायनस प्लस झालं. मग उत्तराला काय साईन येणार आहे तुमचं, +2 येणार आहे. बरोबर, +2 आलं तर मोठं डिजिटला साईन काय तुमचं 1 आणि 2मध्ये, याला -1 याला 2 आहे. इथं साईन येणार तुमचं पॉझिटिव्ह. ओके, नेक्स्ट आहे आता तुमचं. नेक्स्ट आता याच्यामध्येच तुम्हाला रिव्हर्स मी करून दाखवतो. ओके, आता याच्यामध्ये 2 इकडं घेऊ आपण आणि हा इकडे घेऊ. काय चेंजेस होतील तुमचे, ॲन्सरला साईन चेंज होणार. लार्जर इंटिजरचं साईन तुमचं ॲन्सरला येणार. हे बघा, हे तुम्ही समजण्यासाठी लिहून घ्या, तुम्हाला प्रॅक्टिस होईल. ओके, आता इथे -2 इकडे घेतलं आपण, -1 इकडे घेतलं. आता इथं -2 राहणार, ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर इथं मायनस मायनस प्लस होणार आहे आणि +1 होईल इथे. बरं का, +1 झालं म्हणजे मोठ्या डिजिटला साईन काय -2. म्हणजे इथं पहिल्यांदा काय करायचं, तुम्ही दोघांची सबट्रॅक्शन करून घ्यायची. इथं काय ऑपरेशन काय येणार आहे, तिन्ही मायनस असले तर ऑपरेशन तुमचं सबट्रॅक्ट होणार. म्हणजे 2मधून 1 गेले 1 येणार. मोठ्या डिजिटचं साईन काय -2, म्हणजे इथं साईन काय येणार तुमचं मायनस. म्हणून आपण ऑपरेशनमध्ये लिहिणार आहे. इथे ऑपरेशन सबट्रॅक्ट होते आणि आपण इथं साईनमध्ये घेणार आहे प्लस किंवा मायनस. ह्या दोन्हींपैकी कोणतेही साईन येऊ शकते. हे कशावर डिपेंड करतं, तुमचा इंटिजर कोणता लार्जर आहे त्याच्यावर डिपेंड करत आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 3rd नंबरचं. इथे काय +1 -2. आता +1 इथं मायनस मायनस काय होतं, मी सांगितलं मला प्लस होतं. पण अगोदर काय करायचं, सोपी गोष्ट आहे. हे दोघांची काय करायची, ॲडिशन. इथं काय ऑपरेशन काय ॲडिशन आहे. 1 + 2 किती होता, 3 होता. उत्तराला साईन काय येतं, पॉझिटिव्ह येतं. ते कसं येतं ते पण सांगतो मी. मायनस मायनस काय होतं, प्लस होतं. मोठ्या डिजिटला साईन काय होतं, प्लस राहतं. म्हणून तुमचं उत्तराला साईन प्लस येतं. आता हे इकडं केलं, हे इकडं केलं तरी तुमचं इथं +2 इथे राहणार आहे. बरोबर, आणि हा मायनस मायनस काय होणार आहे, प्लसच होणार. त्याच्यामुळे ॲडिशनच होणार आहे. म्हणजे तिन्ही साईन ॲडिशनचेच राहणार, म्हणून ॲडिशनच येणार. नंतर हे 4th नंबरचं एक्झाम्पल आहे. इथं 1 आणि इथं 2 घेतलं आपण. इथे पण काय होणार आहे, ऑपरेशन काय होणार आहे तुमचं, प्लस मायनस काय होतं, मायनसच राहणार तुमचं. बरोबर, हे बघा इथं -1 झालं. हे मायनस प्लस ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर 2ला साईन काय आलं, -2 आलं. मग यांची काय होईल, ॲडिशन होईल. 2 मायनस मायनस दोघांची ॲडिशन 3. बरोबर, आणि उत्तराला साईन काय मायनस, आणि मोठ्या डिजिटला साईन काय मायनस. म्हणून इथं उत्तर आलं तुमचं -3. आलं लक्षात. चला तर मग व्हिडिओ आवडली असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण आता नेक्स्ट स्टेप तुमचा हे सोडवायला सुरुवात करूया. आता तुम्हाला सगळे रूल्स माहीत झालेले आहे. आता इथं 10 + -5. बरोबर, आता हे ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर इथं काय होणार आहे, -5 येणार आहे. बरोबर, -5 येणार आहे. मग 10मधून -5 गेले किती उत्तर येणार तुमचे, 5 उत्तर येणार. डिजिट सगळ्यात मोठ्या इंटिजरला साईन काय, याला प्लस आहे. बरोबर, दिलेलं नाही म्हणजे काय, प्लस, म्हणजे उत्तर आलं तुमचं +5. नेक्स्ट 3rd एक्झाम्पल -4 + 3. आता याच्यामध्ये काय, 1 मायनस 1 प्लस, ह्याच्यामध्ये काय होणार आहे तुमचे सबट्रॅक्शन होणार आहे. बरोबर, आता सबट्रॅक्शन होणार आहे तर इथं साईन काय येणार, 4मधून 3 गेले तुमचे किती उरता 1, आणि मोठ्या डिजिटला साईन काय मायनस. आलं तुमचं उत्तर. नंतर -7 प्लस ब्रॅकेटमध्ये -2. आता हे बघा -7 हे काय ब्रॅकेट सॉल्व केल्यावर -7च राहणार. हे ब्रॅकेट सॉल्व केल्यावर इथं काय मायनस प्लस मायनस
-2. दोन्ही मायनस असेल तर काय होतं, ॲडिशन होते. 7 + 9, 7 + 2 9 उत्तर आलं. आणि डिजिटला साईन काय येणार तुमचं, मोठ्या डिजिटला साईन काय, मायनस, तर -9. नेक्स्ट +8 -+3. आता ही ब्रॅकेट सॉल्व केल्यावर इथे काय येणार तुमचं, +3 येणार, हे +8 तसेच राहणार तुमचे, बरोबर. आता 8 + 3 11, बरोबर आहे का, नाही. मी लक्ष आहे का नाही तुमचे ते चेक करतो आहे. इथे काय साईन येणार आहे तुमचे, मायनस प्लस नेहमी मायनसच असते, आलं लक्षात. मग इथे +8 मधून -3 केले तर इथं उत्तर किती येणार, +5 उत्तर येईल. आणि मोठ्या डिजिटला साईन काय आहे, प्लस, तर इथं उत्तरला साईन काय येणार, प्लस. दिलं नाही तरी चालेल. आता नेक्स्ट इथे काय +8, हा +8 तुम्ही इथे तसंच लिहून घ्या, डिजिटला साईन नाही दिलं तरी चालेल. मायनस काय होणार तुमचा, प्लस, इथं 3 आले. 8 + 3 11, डिजिटला साईन काय येणार तुमचं, प्लसच येणार, नाही दिले तरी चालेल. चला तर मग नेक्स्ट बघूया. आता इथे काय दिलेलं आहे, राईट द नंबर इन ईच ब्रॅकेट टू ऑब्टेन द ॲन्सर 3 इन ईच ऑपरेशन. आता हे ऑपरेशन दिलेले डिफरंट टाईपचे, यांचं ॲन्सर काय आलं पाहिजे, यांचं ॲन्सर हे 3 आलं पाहिजे तुमचं. ओके. आता 3 ॲन्सर येण्यासाठी तुम्ही काय करशाल, अगदी सोपं आहे. आता इथे तुम्हाला काय +3 आणायचं आहे उत्तर. मग तुम्ही विचार करा, इथं 6 आहे, इथं ऑपरेशन काय प्लसचं आहे, म्हणजे इथे उत्तराला काय येईल, इथं मला इथे मी आता 1 मिनिट, हे बघा. आता इथे काय घ्यायला लागेल तुम्हाला, पॉझिटिव्ह उत्तर आलं पाहिजेत, म्हणून इथं मोठा डिजिट आला पाहिजे तुम्हाला, बरोबर. आता इथे 9 येणार आहे, पण मी तुम्हाला कसा येतो ते पण मी तुम्हाला सांगून देतो. इथं 9 येतं, बरोबर. कसा येतो ते पण मी तुम्हाला सांगून देतो. आता इथे काय येणार आहे मी तुम्हाला फर्स्ट सांगतो, मग नंतर मी तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप सांगतो. इथे काय येईल तुमचा 1 येणार आहे. 4 - 1 ब्रॅकेट सॉल्व केल्यावर ते 7 मधून आता इथं 3 उत्तर आलं पाहिजे. आता इथून मध्ये काय करशाल तुम्ही, इथं 7 ला प्लस साईन आहे, इथं मायनस साईनवाला आपल्याला डिजिट घ्यायला लागेल, -4. आता इथं 9 आहे, इथं आपल्याला प्लस साईनवाला यायला पाहिजे. म्हणजे इथं काय करशाल तुम्ही, इथे छोटा डिजिटवाला घेशाल. इथं 6चं ब्रॅकेट सॉल्व केलं, +6 घेतला, ब्रॅकेट सॉल्व केलं, तुमचं काय -6 होईल आणि उत्तर तुमचं पॉझिटिव्ह येणार. -8 इथं तुम्ही काय करशाल, तुम्हाला उत्तर काय आणायचं, पॉझिटिव्ह आणायचं. इथं म्हणजे मोठा डिजिट, सेम फर्स्ट एक्झाम्पल आणि म्हणजे इथे काय घ्यायचा 11, 8 नंतर 3 डिजिट काउंट करायचे, 9, 10, 11, बरोबर. मग इथे 11, इथे पण सेम मोठं डिजिटचं उत्तर यायला पाहिजे तुमचं, म्हणून तुम्ही काय 6 नंतर 3 काउंट करा, 7, 8, 9, बरोबर. आता -5 इथं मायनस आहे, पण इथे उत्तर काय यायला पाहिजे तुमचं, उत्तर तुमचं पॉझिटिव्ह यायला पाहिजे. आता इथं मायनस आहे, तुम्हाला इथे पण काय करावं लागेल, मायनस डिजिट असलेलंच हे घ्यावं लागेल. पण इथं काय करशाल तुम्ही, उत्तर तुम्हाला 3 आणायचं, 5 नंतर 3 वालं तुम्ही किती घेशाल, 8. आता पॉझिटिव्ह 8 घेतला तर उत्तर काय येणार, मायनस परत तुम्हाला ॲडिशन होईल तुमची, म्हणजे तुमचं +13 उत्तर येईल, -13 उत्तर येईल. पण इथं मग तुम्हाला काय करावं लागेल, मायनस साईन द्यावं लागेल, मायनस यांचं प्लस होईल, प्लस झालं म्हणजे काय होईल तुमचं, 1 - 1 + त्याचं उत्तर काय येतं, सबट्रॅक्ट होईल, म्हणजे 3 उत्तर येईल. आणि उत्तराला साईन मोठ्या डिजिटला काय राहणार आहे, प्लस राहणार आहे, नंतर हे ब्रॅकेट सॉल्व केल्यावर, म्हणून तुमचं उत्तर 3 येणार आहे. आलं लक्षात. आता हे बघा, हे सोडवण्या अगोदर मी तुम्हाला काही रूल दाखवतो. ओके, नाही तर हे अगोदर बघून घेऊ, मग तुम्हाला रूल्स ॲटोमॅटिक लक्षात येतील, मग नंतर समजून घेऊ, असं करूया. चला तर मग फर्स्ट -5 × -3, 5 × 3 = 15, मायनस ॲन्सरला काय येणार, साईन प्लस येणार आहे, बरोबर. हे बघा, मायनस ॲन्सरला साईन काय येणार, प्लस येणार. नेक्स्ट 1 मिनिट, नेक्स्ट आहे तुमचं -2 × -5 -2, 5 × 2 = 10. ॲन्सरला साईन काय येणार, पॉझिटिव्ह येणार, सेम आपण अगोदर बघितल्याप्रमाणे. इथे पण काय करणार, -5 × -1, ॲन्सर 5 × 1 = 5, ॲन्सरला साईन पॉझिटिव्ह. आता इथे काय येणार, -5 × 0, काय येणार उत्तर 0, 0ला साईन कोणतेच नसते. ओके,
नंतर -5 इंटू 1, -5 इंटू 1 काय उत्तर येणार तुमचं? इथे एका डिजिटला मायनस साईन असेल तर ॲन्सरला साईन काय येणार? मायनस येणार. हे बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह उत्तर, निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल इंटिजर तरी निगेटिव्ह उत्तर येणार तुमचं. म्हणजे इथं -5 इंटू 1 -5, 5 इंटू 2 10 आणि उत्तराला साईन मायनस. इथं तिन्ही यांना उत्तराला साईन काय आहे तुमचं? मायनसच आहे सर्वांना. 5 3 जा 15, 5 4 जा 20, उत्तराला साईन मायनस. इथं सेम तसंच करायचं आहे. 6 3 जा 18, बरोबर. 18ला साईन काय येणार आहे? पॉझिटिव्ह. इथपर्यंत आपलं काय येणार आहे? पॉझिटिव्ह येणार आहे, लक्षात असू दे. मग इथे साईन द्यायची आवश्यकता आहे का नाही? 6 2 जा 12, 6 1 जा 6. ओके. आता इथे काय तुम्हाला मायनस साईन देऊन घ्यायची. एक तरी मायनस साईन असेल तर उत्तराला काय येणार तुमचं? मायनस साईन येणार, लक्षात असू दे. ओके. इथे पण आपण मायनस साईन देऊन घेऊ. इथे 0. इथे काय पॉझिटिव्ह साईन द्यायची आवश्यकता नाही. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24. तर ही काय तुम्हाला समजण्यासाठी प्रॅक्टिस सेट 8 पूर्ण याच्यावर डिपेंड आहे. ओके. तर इथे 7 3 जा काय आहे तुमचं? 7 3 जा 21. हे डिक्रीजिंग ऑर्डरने चाललेलं. आता इथे तुमचं, तर इथे काय येणार आहे तुमचं? 7 2 जा 14, 7 1 जा 7, 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21, 7 4 जा 28. तर ते इथे उत्तराला साईन मायनस आहे. हे बघा, इकडं डिक्रीजिंग ऑर्डर, इथून इथे काय होतं आहे तुमचं? 0पासून इकडे काय होते आपली इन्क्रीजिंग ऑर्डर, 0पासून खाली काय होती? डिक्रीजिंग ऑर्डर. आलं लक्षात? चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया प्रॅक्टिस सेट 8मध्ये. बाय.